बऱ्याचदा आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपण वरण भात खिचडी असा बेत तयार करतो. पण आज आपण अगदी खानदेशी स्टाईल मसाला खिचडी आणि त्यासोबत कढी तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे बघा मी जो घरचा आपला रोजचा भात करण्याचा तांदूळ आहे तोच वापरणार आहे. खरं तर खानदेशी खिचडी ही रेशनच्या तांदूळापासून तयार केली जाते. इथे मी 2 वाट्या एवढा हा तांदूळ घेतलेला आहे. तर आता आपल्याला डाळ तांदूळचं प्रमाण हे सुद्धा अचूक पाहिजे. त्यासाठी आपण इथे 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी तूर डाळ घेणार आहोत. हा रेशो आपला एकदम अचूक आहे. तर आता आपण ही डाळ जी घेतलेली आहे ती पॉलिश केलेली नाही, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल. तर आता खिचडीसाठी काही साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा बघून घेणार आहोत. इथे बघा 2 मोठे कांदे उभे लांब असे मी कापून घेतलेले आहेत. इथे कोथिंबीरसुद्धा मी बारीक अशी कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे टोमॅटो आपण वापरणार आहोत. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो हा वापरला जात नाही किंवा वापरला जातो, तर तो सुद्धा मी बारीक असा कापून घेतलेला आहे. बटाटा हा असा जाडसर कापून घेतलेला आहे, कारण खिचडीमध्ये त्याचा गाळ व्हायला नको, त्यासाठी अशा मोठे काप आपल्याला करायचे आहेत. आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. आता खानदेशी खिचडी म्हटल्यानंतर त्यामध्ये मसाल्यांचा हा भरभरून वापर होतो. तर मसालेसुद्धा इथे बघा किती सारे काढलेले आहेत, ते सुद्धा बघून घेणार आहोत. तर इथे एक तेजपान मी घेतलेला आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला हा 1 चमचा पोहे खाण्याचे एवढा घेतलेला आहे. आता खडे मसाले वापरून तयार केलेला हा जो मसाला आहे, यामध्ये सुकं खोबरं, धणे, मिरे, कलमी असे वापरून हा तयार केलेला घरचा मसाला आहे. तर हा 1.5 चमचा पोहे खाण्याचा एवढा मी वापरलेला आहे. धनेपूड ही 1 चमचा वापरलेली आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी वापरलेली आहे. मोहरी तसंच इथे आलं लसूण पेस्टसुद्धा वापरलेली आहे. तीसुद्धा 1 चमचा इथं पोहे खाण्याची घेतलेली आहे. म्हणजे 8-10 लसूण पाकळ्या घेतल्या तरीही चालतील. जिरं 1 चमचा आणि हळद. आता इथे हिंग घेतलेला आहे. मसाल्याच्या जो डब्यातला लहान छोटा असतो चमचा तो भरून. आणि इथे मध्यम आकाराची वाटी आहे, तिने शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता आपण कुकरमध्ये सर्वात आधी तेल टाकून घेणार आहोत. मसाला खिचडीसाठी तेलही थोडं जास्त वापरलं जातं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे. नंतर आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी ही छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर जिरं घालणार आहोत. प्रमाण तर सर्व याचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण इथे हिंग घालणार आहोत. हिंगामुळे ही खिचडी खूप छान लागते चवीला. आता यामध्ये आपण जो कापून घेतलेला कांदा होता तो घालणार आहोत. कांदा इथे आपण उभा लांब असा कापल्यामुळे तो खूप छान लागतो, म्हणजे शिजतोही खूप चांगला आणि सगळीकडे एकसारखा असा हा लागतो. तर बघा आता कांदा आपण छान असा परतून घेणार आहोत याचा रंग बदलेपर्यंत. आणि कांद्याचं प्रमाणही थोडं जास्त ठेवलेलं आहे. कांदा हलकासा असा रंग बदलल्यानंतर इथे आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि ते देखील यामध्ये परतून घेणार आहोत. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला जर आवडत असतील तर कमी अधिक, नाही आवडत असतील तर कमी करू शकता, म्हणजे आवडीनुसार कमी अधिक. तर आता बघा शेंगदाणे परतून झाल्यानंतर इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे. तर कढीपत्ताही तो असा छान परतून घेणार आहोत आपण. खिचडीमध्ये मी जे साहित्य वापरलेलं आहे तर हे म्हणजे ठिकाणी सारखंच वापरलं जातं. बऱ्याच ठिकाणी काय होतं, यामध्ये पालेभाज्यासुद्धा वापरल्या जातात. तर आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी अशी ही पद्धत असते. तर आता यामध्ये आपण बटाटा घालून घेणार आहोत. बटाटा फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनटं असा परतून घ्यायचा आहे, कारण इथेच आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा नाही. कारण इथे जर आपण हा बटाटा जास्त शिजवला तर याचा नंतर गाळ होईल. तर बघा आता बटाटा टाकून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की टोमॅटो हा कुठे टाकला जातो किंवा कुठे नाही टाकला जात, पण फोडणीची खिचडी म्हटली तर आपण एरवी हा टोमॅटो हे टाकतोच. तर आता बघा इथे आलं लसूण पेस्ट आहे, तर ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला जर आपण टाकली असती तर ती पूर्ण तळाला लागून बसते आणि ती म्हणजे थोडी करपल्यासारखी होते, त्यामुळे ती आपण सुरुवातीला घातली नाही. तर त्यामुळे ती आता घातल्यानंतर आपल्याला ती अर्धा ते 1 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग जे आपण कोरडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेणार आहोत. तर बघा आता लसूण पेस्टसुद्धा आपली परतून अशी झालेली आहे. तर आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत आणि त्यानंतर जे लाल तिखट आपण घेतलेलं आहे चवीप्रमाणे ते सुद्धा घालून घेणार आहोत. तर आता बऱ्याच ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा करून सुद्धा यामध्ये घातला जातो. आता कांदा लसूण मसाला,
त्याचबरोबर खडे मसाले वापरून आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसालाही आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि आता यामध्ये उरलेलं जे साहित्य आहे ते सर्व साहित्य आपण घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी जे जे साहित्य घेतलेलं आहे ते एक एक करून मी यामध्ये घालत आहे. आणि छान पूर्ण साहित्य घातल्यानंतर आपल्याला एकदा हे परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान आपली ही जी मसाला आहे पूर्ण हा तयार झालेला आहे. दुसरीकडे आता आपण पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता आपण खिचडी तयार करत असताना डाळ तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर आता तुमचा तांदूळ जर जुना असेल तर तुम्हाला पाणी हे कमी म्हणजे जास्त लागेल, आणि जर तांदूळ तुमचा नवीन असेल तर पाणी कमी लागेल. या अंदाजाप्रमाणे पाणी घ्यायचं. पण माझा तांदूळ हा जुना असल्यामुळे मी दुप्पट पाणी घेतलेलं आहे. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तूर डाळ असे हे 3 वाट्या आहे. तर मी इथे 6 वाट्या पाणी भरून घेतलेलं आहे. आणि वर जर अर्धी वाटी तुम्ही जास्तीची टाकली तरीही चालेल. तर बघा आता हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदा. आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि मीठसुद्धा घालून घेणार आहोत. तर इथे आता बारीक अशी मी कापून घेतलेली होती कोथिंबीर, आणि मीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं म्हणजे घालायचं आहे. त्यामुळे खिचडी ही छान रुचकर अशी चवीला लागते. तर आता इथे मीठ मी घालून घेतलेलं आहे. आणि आता परत एकदा हे आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर डाळ तांदूळ छान असे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर आता डाळ मी टाकून घेतलेली आहे एका भांड्यात, त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे आणि पूर्ण छान असं एकदा हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे. यामध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला इथे पाणी म्हणजे टाकून दाखवणार आहे, पण आता नंतर छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर यामधलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहे. तर या बघा आपल्या फोडणीला छान उकळी आलेली आहे. तर छान 2 ते 3 पाण्याने मी ही डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि ते आता या फोडणीमध्ये पूर्ण डाळ तांदूळ मी घालत आहे. तर अशा प्रकारे बघा डाळ तांदूळ आपण घातल्यानंतर परत एकदा आपण छान हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 3 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी ही छान अशी शिजली जाते. बघा आता परत एकदा हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे छान अशी ही फोडणी सगळीकडे लागते. बऱ्याचदा काय होतं, खिचडी केल्यानंतर पूर्ण जे त्या खिचडीतलं जे साहित्य आहे ते सर्व वर येतं आणि खाली कोरडी अशी खिचडी राहते. तर हे असं म्हणजे होऊ नये म्हणून पूर्ण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण पूर्ण मी बंद करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ही आपण खिचडी शिजू देणार आहोत. तर आता खिचडीसोबत आपण कढीसुद्धा तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 वाट्या ताक घेतलेलं आहे. तर आता जे आपण कढीसाठी जे साहित्य आहे ते सुद्धा बघून घेऊ. इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे हिंग, 1 चमचा मी इथे कडू मेथी, मोहरी, तसंच इथे आलं लसूण पेस्ट, हळद आणि अर्धा चमचा इथे धनेपूड आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता सर्वात आधी आपण जे ताक घेतलेलं आहे ते हे दह्यापासून तयार करून घेतलेलं ताक होतं मी. हे 2 वाट्या ताक आहे. तर त्यासाठी इथे 3 चमचे मी चणा डाळीचं पीठ वापरणार आहे. आता हे पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान पूर्ण हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गुठळ्या यामधल्या आपल्याला मोडून काढायचे आहेत आणि नंतर मग आपण कढीला सुद्धा फोडणी देणार आहोत. खिचडीसोबत कढी चवीला म्हणजे एकच नंबर लागते. तर नक्की तुम्ही खिचडीसोबत कढी एकदा नक्की करून बघा. आता तेल टाकून घेतलेलं आहे भांड्यात. तेल असं छान कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घातली. मोहरी छान फुलू दिलेली आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, हिंग घालून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपण यामध्ये कडू मेथी घालणार आहोत. कडू मेथी सुरुवातीलाच घालायची नाही, त्यामुळे ती करपली जाते. आता आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ती देखील छान अशी पूर्ण परतून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा तीसुद्धा आपली परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आपण आणि कढीपत्ता घातल्यानंतर इथे आपण हळद आणि धनेपूड घालणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपली कढीची पूर्ण फोडणी तयार झालेली आहे. आता एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण पूर्ण आणि त्यानंतर जे आपण चणा डाळीचं पीठ आणि ताक याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घेणार आहोत. कढीसाठी ताक जे वापरतो आपण ते जास्तही आंबट नसावं. तळाला लागलेलं जे आपण बेसन पीठ आहे त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता कढी आपल्याला छान अशी पूर्ण ढवळून घ्यायची आहे, म्हणजे कढी अजिबातही फुटली जात नाही आणि छान शिजवून घ्यायची आहे. फक्त कढी करत असताना
कढीला उकळी आल्यानंतर ती आपल्याला जास्त शिजवायची नाही. जास्त जर शिजवली आपण तर ती कढी थोडी आंबट होते. तर बघा आता कढीला उकळीसुद्धा आपल्या आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकरसुद्धा उघडून बघूया. बघा कुकर गार झालेला आहे. तर झाकण काढून बघते. तर आता इथे आपण खिचडी कशी शिजली ते सुद्धा बघून घेणार आहोत. तर इथे बघा आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे आणि पूर्ण जे त्यामध्ये आपण टाकलेले साहित्य होते, पूर्ण मसाले ते छान असे सगळीकडे एकसारखे असे लागलेले आहेत. म्हणजे कुठं खिचडी आपली कमी जास्त अशी हे तयार रंग आलेला नाही तिला. बघा सगळी एकसारखी आहे. तर अशा प्रकारे ही आपली खानदेशी स्टाईल मसाला खिचडी अगदी तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा खानदेशी स्टाईल अशी मसाला खिचडी आणि त्यासोबत कढी नक्की करून बघा आणि हा बेत कसा झाला ते मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.